राहुरी शहरामध्ये अनेक दिवसांपासून नाजूक कारणावरून सुरू असलेल्या वादामधनं पती आणि त्याच्या मैत्रिणीनं सौ संगीता गाडेकर यांना काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान दोनही आरोपींना गजाआड करण्यात आले। सौ संगीता शहाजी गाडेकर या 10 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलीला घेऊन माहेरी गेल्या होत्या। त्यावेळी त्यांचे पती शहाजी गोविंद गाडेकर आणि सुशीला अप्पासाहेब घाडगे हे तिथे गेले आणि काही कारण नसताना आरोपी सुशीला घाडगे हिनं सौ संगीता गाडेकर यांच्या डोक्यामध्ये लाकडी काठी मारली आहे। तसेच शहाजी गाडेकर यांनी यावेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती। तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती। सौ संगीता शहाजी गाडेकर यांनी काही दिवसांपूर्वी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये पोलीस निरीक्षक यांच्या कॅबिन समोर स्वतःच्या अंगावरती रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील केला होता। यावेळी महिला पोलीस कर्मचारी राधिका कोकडे यांनी त्यांना अडवून ताब्यात घेतलं होतं। यावेळी त्यांनी नवरा शहाजी गाडेकर आणि त्यांची मैत्रीण सुशीला घाडगे हे त्रास देत असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं। यावेळी पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी शहाजी गाडेकर आणि सुशीला घाडगे यांना बोलावून त्यांची धुलाई करत कारवाई केली होती। यावेळी त्या दोघांनी देखील गयावया करून पोलीस आणि सौ संगीता गाडेकर यांची माफी मागितली होती। त्यानंतर पुन्हा 10 मार्च रोजी सौ गाडेकर यांना मारहाणीची घटना घडली आहे। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये शहाजी गाडेकर आणि सुशीला घाडगे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यांना गजाआड देखील करण्यात आलाय। शहाजी गाडेकर या राहुरी नगर परिषदेमध्ये आरोग्य निरीक्षक या पदावरती कार्यरत आहे। काही दिवसांपूर्वीच पालिका प्रशासनानं त्याच्यावरती निलंबनाची कारवाई केली होती। मी संगीता शहाजी गाडेकर, माझा नवरा शहाजी गोविंद गाडेकर नगरपालिकेत आरोग्य अधिकारी पदावर कामाला आहे। मी अग्निशामक केंद्र या ठिकाणी राहिला आहे। माझ्या नवऱ्याचे सुशीला घाडगे आणि शहाजी गाडेकर यांचे गेले 5-6 महिन्यापासून शारीरिक संबंध आहे आणि त्यांनी मला दोघांनी येऊन मला इथं डोळ्याला आणि इथं नाकाला मारलं आणि डोक्यामध्ये इथं काठी मारली। मी माझ्या मुलीला मला नरडं दाबण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या मुलीला मधल्या घरात त्यांनी कडी लावून घेतली आणि मला दोघांनी खूप मारलं आणि नंतर माझा मुलगा आल्यानंतर त्यांनी मला कडी उघडली आणि नंतर मला पोलीस स्टेशनला नेलं। त्याच्यानंतर मी दवाखान्यात गेले आणि मला जीवे मारण्याची दोघांनी धमकी दिली। जशी नांदूरला घटना घडली तशी माझ्या याच्यावर मुलीला नांदूरची घटना घडली तशी आमची तिघावर घटना घडणार आहे आणि तू इथून निघून जा, नाहीतर मी तुला घटस्फोट देईन, तू इथं राहू नको, नाहीतर मी तुझे तुकडे करीन, अशी मला दोघांनी धमकी दिली। मनोज साळवे सह सतीश फुलसमदार, सी 24 तास, राहुरी।